होशेय अध्याय 1 यहूदाचे राजे उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया आणि इस्रायली राजा योवाशाचा पुत्र यराबाम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला, तेव्हा तो त्याला म्हणाला, जा, एक जारिणी बायको करून घे व जार कर्माची मुले आपली अशी करून घे. कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करीत आहे. मग त्याने जाऊन दिबलाईमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली. ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, याचे नाव इस्राएल ठेव, कारण थोडा काळ लोटल्यावर मी इस्राएल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन. त्या दिवशी असे होईल की इस्राएल खोऱ्यात इस्राएलाच्या धनुष्याचा मी भंग करीन. यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, हिचे नाव लो रुहामा, दया न पावलेली, ठेव, कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्याजवर पुन्हा करणार नाही. यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन. त्यांचा देव परमेश्वर याच्या हातून त्यांचा उद्धार करीन. धनुष्य, तरवार, लढाई, घोडे अथवा स्वार यांच्याद्वारे हा उद्धार करणार नाही. लो रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्याचे नाव लो अम्मी, माझे लोक नव्हेत, ठेव, कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा नव्हे. तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की तुम्ही माझे लोक नव्हेत असे जेथे त्यास म्हणत, तेथे तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात असे त्यास म्हणतील. यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणावर एक प्रमुख नेमितील व देशातून निघून येतील, कारण इस्राएलाचा दिवस थोर होईल. होशेय अध्याय 2 आपल्या बंधूस अम्मी, माझे लोक, आपल्या भगिनीस रुहामा, दया पावलेल्या, म्हणा, तुम्ही आपल्या आईची चांगली कान उघाडणी करा. तिचे कान चांगले उघडा, कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे. ती आपले शिंदळ चाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो. नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्मकाली होती तशी तिला नग्न ठेवीन. तिला वैराणासारखी करीन. तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन. तिला तहानेने ठार मारीन.
तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जार कर्माची आहेत. त्यांच्या आईने जार कर्म केले आहे. त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरविणाऱ्या माझ्या वल्लभांमागे मी लागेन. ह्यास्तव पहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन. तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन. ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत. ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत. तेव्हा ती म्हणेल, मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन. कारण तेव्हाची माझी स्थिती आत्ताच्या पेक्षा बरी होती. तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरविणारा व जे सोने रुपे त्यांनी बाल मूर्तीसाठी वेचिले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही. म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन. आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडविणार नाही. तिचा सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमिलेले सण ही मी बंद करीन. ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ही माझ्या वल्लभांनी दिलेले माझे वेतन होत, ती मी उद्ध्वस्त करीन. मी त्यांचे रान बनवीन आणि ती वनपशु खाऊन टाकीतील. बाल मूर्तींच्या काळी ती त्यापुढे धूप जाळीत असे. ती नथ व अलंकार यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे. ती मला विसरली. त्या काळचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो. यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन. तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन. आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन. ती आपल्या तारुण्याच्या दिवसातल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला इशी, माझा पती म्हणशील. यापुढे कधी मला बाली, माझा धनी म्हणणार नाहीस. कारण मी तिच्या मुखातून बाल मूर्तींची नावे काढून टाकीन. यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्रायलाकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव याबरोबर करार करीन. देशातून धनुष्य, तरवार व युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखा समाधानाने राहतील असे मी करीन.
मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने व न्यायाने व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल. पृथ्वी धान्य, द्राक्षारस व तेल यांचे ऐकेल व ती इस्रायलाचे ऐकतील. मी तिला आपणासाठी देशात पेरीन. मी लो रुहामेवर, दया न पावलेलीवर दया करीन व लो अम्मी, माझे लोक नव्हत, यास तू अम्मी, माझे लोक आहेस असे म्हणेन व तू माझा देव आहेस असे ते मला म्हणतील. होशेय अध्याय 3. मग परमेश्वराने मला म्हटले, इस्रायल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरितात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करीतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर. मग मी 15 रुपये व 1.5 मन जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले. मी तिला म्हणालो, तू पुष्कळ दिवस माझ्याकरिता स्वस्थ बसून राहा. जार कर्म करू नको, परपुरुषाची होऊ नको. मीही तुझशी असाच वागेन. कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्रायल लोक राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफिम या वाचून बसून राहतील. नंतर इस्रायल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद यांना शरण येतील. ते कालांती भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करीतील. होशेय अध्याय 4. इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका. कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे. शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यास ऊत आला आहे. रक्तपातामागून रक्तपात होत आहेत. ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशु व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत. समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत. तरी कोणी विवाद करू नये, कोणी कोणाचा दोष काढू नये. कारण तुझे लोक याजकाबरोबर वाद घालणाऱ्यांसारखे आहेत. तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला, म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास.
म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. जसजशी यांची संख्या वाढत गेली तसतसे ते मजविरुद्ध पाप करीत गेले. मी त्यांचे वैभव पालटून त्यांची अप्रतिष्ठा करीन. ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत. त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे. जसा याजक तसे लोक असे होईल. त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यास शासन करीन. त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यास देईन. ते खातील, पण त्यांची तृप्ती व्हावयाची नाही. ते व्यभिचार करीतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे. जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस ही त्यांचा विवेक नष्ट करीतात. माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्न विचारतात. त्यांची काठी त्यांना शकून सांगते, कारण अनाचार बुद्धीने त्यास बहकविले आहे. परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे. ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करीतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्याखाली धूप जाळीतात. म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करीतात व तुमच्या सुना जारकर्म करीतात. तुमच्या कन्या व्यभिचार करीतात व तुमच्या सुना जारकर्म करीतात. त्याबद्दल त्यास मी शासन करणार नाही, कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करीतात. यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत. हे इस्रायला, तू जरी जारकर्म केले आहे, तरी यहूदाने अशा पापात पडू नये. गिलगालास येऊ नका व बेथ आवेनास जाऊ नका. परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका, कारण इस्रायल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे. आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यास चारील. एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. त्यांचा पानोत्सव आटोपल्यावर ते व्यभिचारात मग्न होतात. त्यांच्या सरदारास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे. वाऱ्याने त्यांना आपल्या पंखात लपेटून टाकिले आहे. ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील. होशेय अध्याय 5. याजकांनो ऐका. हे इस्रायलाच्या घराण्या, लक्ष दे. हे राजघराण्या, कान दे. कारण तुम्हास शासन होणार. तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात. फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत. तर त्या सर्वांस शासन करणारा मी आहे. एफ्राईमाला मी ओळखतो. इस्रायल मजपासून लपलेला नाही. हे एफ्राईमा, तू व्यभिचार केला आहे. इस्रायल भ्रष्ट झाला आहे. त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचार बुद्धी त्यांच्या ठायी आहे. परमेश्वराला ते ओळखीत नाहीत. इस्रायलाचे जो भूषण, तो त्याच्या समक्ष त्याच्या विरुद्ध साक्ष देतो. म्हणून इस्रायल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील.
यहुदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल. ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यास सापडणार नाही. तो त्यास अंतरला आहे. ते परमेश्वराबरोबर बेईमान झाले आहेत, कारण त्यास झालेली मुले परकी आहेत. आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतन भागांसह गडप होतील. गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा. तुझ्या मागे, हे बन्यामिना, असा रणशब्द बेथ आवेन येथे करा. शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल. ही खात्रीने होणारी गोष्ट मी इस्रायलाच्या वंशास कळविली आहे. यहुदाचे सरदार शेताची मेर सारणाऱ्यांसारखे झाले आहेत. मी त्याजवर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. एफ्राईमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे, कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला. यास्तव मी एफ्राईमास कसरीसारखा व यहुदाच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे. एफ्राईमाने आपला रोग पाहिला व यहुदाने आपली जखम पाहिली. तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठविला, पण त्याला तुम्हास बरे करिता येणार नाही. तुमची जखम बरी करिता येणार नाही, कारण मी एफ्राईमास सिंहासारखा व यहुदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन. मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच. मी त्यास घेऊन जाईन आणि सोडविणारा कोणी असणार नाही. ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होत, तोवर मी आपल्या स्थानी जाऊन राहीन. ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील. होशेय अध्याय 6. चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे व तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील. तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठवून उभे करील आणि त्याचसमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. हे एफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहुदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्या दहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याजवर संदेष्ट्याच्या हातून कुऱ्हाड चालविली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यास ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही, तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. त्यांनी मनुष्याप्रमाणे करार मोडिला आहे. तेथे ते मजबरोबर बेईमानपणे वर्तले आहेत. गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे.
त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत. मनुष्यांवर टपणाऱ्या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे. ते शखेमाच्या वाटेवर खून करीतात. त्यांनी महापाप केले आहे. इस्रायलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे. एफ्राईमात जार कर्म चालू आहे. इस्रायल भ्रष्ट झाला आहे. हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन, तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल. होशेय अध्याय 7. जेव्हा इस्रायलास मी बरे करू पाहतो, तेव्हा एफ्राईमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते. ते दगा करीतात. चोर घरात शिरतो. बाहेर लुटारूंची टोळी लूट करते. त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे, हे ते लक्षात आणीत नाहीत. आता त्यांच्याच कर्मांनी त्यास घेरिले आहे. ती माझ्या नजरेसमोर आहेत. ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारास आपल्या लबाड्यांनी खुश करीतात. ते सर्व जारकर्म करणारे आहेत. भटाऱ्याने तापविलेल्या भट्टीसारखे ते आहेत. कणिक तिंबवून ती खमीराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळावयाचा राहतो. आमच्या राजाच्या शुभदिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले. त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात घातला. कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे. त्यांचा कोप रात्रभर निद्रित राहतो. तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो. ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात. ते आपल्या अधिपतीस गिळून टाकितात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत. त्यातला कोणी माझा धावा करीत नाही. एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो. एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे. परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही. त्याचे केस मधून मधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही. इस्रायलाचे जो भूषण, तो त्याच्या समक्ष त्याच्या विरुद्ध साक्ष देतो. इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव, याजकडे ते वळले नाहीत. त्याला शरण आले नाहीत. एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे. ते मिस्राला हाक मारितात. अश्शूराकडे धाव घेतात. ते जातील, तेव्हा त्याजवर मी आपले जाळे टाकीन. आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन. त्यांच्या मंडळीने ऐकले आहे, त्याप्रमाणे मी त्यास शिक्षा करीन. त्यास धिक्कार असो, कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे. त्यास उद्धरावे अशी माझी इच्छा होती. ते मजविषयी खोटे नाटे बोलले आहेत. त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही. ते आपल्या बिछाण्यावर पडून धान्य व द्राक्षारस यासाठी ओरडतात. ते जमा होऊन मजविरुद्ध बंड करीतात. मी त्यास शिक्षण दिले व बाहुबल दिले.
तरी ते माझ्या विरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात. ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे. ते फसविणाऱ्या धनुष्यासारखे झाले आहेत. त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तरवारीने पडतील. ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल. होशेय अध्याय 8. मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडिला आहे. माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे. हे माझ्या देवा, आम्ही इस्राയേल तुला ओळखितो, असे ते माझा धावा करून म्हणतात. इस्रायलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे. शत्रू त्याच्या पाठीस लागेल. त्यांनी राजे नेमिले आहेत, पण माझ्या विचाराने नेमिले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापिले, पण त्यास माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या. हे शोमरोना, तुझ्या वासराचा त्याला वीट आहे. त्याजवर माझा राग पेटला आहे. त्यास निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल? कारण हेही इस्रायलाकडूनच झाले. कारागिराने ते केले, ते देव नव्हे. या शोमरोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील. कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करीतात. त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही. आलेच तर ते परके खाऊन टाकतील. इस्रायलास गिळून टाकिले आहे. राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत. कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत. ते स्वच्छंदपणे भटकणाऱ्या रानगाढवासारखे आहेत. एफ्राईमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे. जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात, तरी मी आता त्यास एकत्र करीन. ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील. कारण एफ्राईमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारीत नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील. ते मिस्रास परत जातील. कारण इस्रायलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधिली आहेत. यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधिली आहेत. पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन. तो त्यांचे वाडे खाऊन टाकील. होशेय अध्याय 9. हे इस्रायला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्हासू नको. कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडिले आहे. प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे. खळे व द्राक्षाकुंड यांनी त्यांचा निर्वाह होणार नाही. नवा द्राक्षारस तिला दगा देईल. ते परमेश्वराच्या देशात राहावयाचे नाहीत. एफ्राईम मिसर देशास परत जाईल. ते अश्शूरच्या देशात
अमंगल पदार्थ भक्षण करीतील. ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत. त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत. त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल. ते खाणारे सर्व अशुद्ध होतील. त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरिताच आहे. परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत. नेमलेल्या सणाच्या दिवशी व परमेश्वराच्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही काय कराल? कारण पहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत. मिसर त्यास गोळा करील, मोफ त्यास मूठ माती देईल. काटे कुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील. त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील. समाचार घेण्याचे दिवस आले आहेत. प्रतिफळाचे दिवस आले आहेत. इस्रायलास हे समजून येईल. तुझ्या दोषराशीमुळे, तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे. आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे. एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे. संदेष्टा आपल्या सर्व मार्गात पारध्याचा फासा आहे. त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे. गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अतिभ्रष्टाचार केला आहे. तो त्यांचा अधर्म स्मरतो. तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो. रानातल्या द्राक्षाप्रमाणे इस्रायल मला आढळला. अंजिराच्या हंगामातील प्रथम फळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले. पण ते बाल पौराकडे आले आणि त्यांनी लज्जास्पद मूर्तीला आपणास वाहून घेतले. त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले. एफ्राईमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे. जन्म, गर्भार्पण व गर्भसंभव ही नाहीत असे झाले आहे. त्यांनी मुले लहानाची मोठी केली तरी एकही मनुष्य उरणार नाही, असे मी त्यास अपत्यहीन करीन. मी त्याजपासून निघून जाईन, तेव्हा त्यास धिक्कार असो. एफ्राईम आपल्या मुलास बळी देणाऱ्या मनुष्यासारखा मला दिसला. तो आपल्या मुलास वध करणाऱ्याकडे घेऊन येईल. हे परमेश्वरा, त्यास दे. त्यास काय देशील? गर्भपात करणारा गर्भाशय व शुष्क स्तन त्यास दे. त्यांची सर्व दुष्टता गिलगालात आहे. तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला. त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यास मी आपल्या मंदिरातून घालवून देईन. यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही. त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत. एफ्राईमावर तडाखा बसला आहे. त्यांचे मूळ सुकून गेले आहे. त्यास फळ येणार नाही. त्यास संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन. माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही. ते राष्ट्राराष्ट्रातून भटकणारे असे होतील. होशेय अध्याय 10. इस्रायल उफाड्याने वाढणाऱ्या द्राक्षीचा वेल आहे. त्यास भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली तो त्याने जास्त वेद्या केल्या.
त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारिले. त्यांचे हृदय बेईमान आहे. आता त्यास प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील. तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील. आता ते निश्चये म्हणतील, आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगिले नाही. राजा आमच्या काय कामाचा? ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करीतात, करार करीतात. म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते, तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल. बेथ आवेनच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील. तेथले लोक त्याचविषयी शोक करतील. त्याचे पुजारी, जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत, ते आता त्याकरिता विलाप करीतील, कारण ते त्यास अंतरले आहे. यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शुरास नेतील. एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल. इस्रायलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल. शोमरोन नाश पावला आहे. त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्रायलाचे पाप म्हणजे आवेनची उच्च स्थाने नाश पावतील. त्यांच्या वेद्यांवर काटे कुसळे व काटेरी झुडपे उगवतील. ते पर्वतास म्हणतील, आम्हास झाकून टाका. टेकड्यास म्हणतील, आम्हावर पडा. हे इस्रायला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस. तेथेच ते अद्यापि आहेत. गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत. मला वाटेल तेव्हा मी त्यास शासन करीन. त्यास त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्या विरुद्ध राष्ट्रे गोळा होतील. एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे. मी तिच्या सुंदर मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमाला जुंपीन. यहूदा नांगरील, याकोब कोळपील. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी. याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरिले, अधर्माची कापणी केली. तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले, कारण तू आपल्या मार्गावर भिस्त ठेविली. आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेविला. तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल. युद्धसमयी शल्मनाने बेथ आर्बेलास उद्ध्वस्त केले. तेव्हा आईला मुलांसह आपटून मारिले. तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील. तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हास असे होईल. प्रभातकाळी इस्रायलाचा राजा नाश पावेल. होशेय अध्याय 11. इस्रायल लहान मूल असता त्याजवर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले. जो जो मी बोलावी तो
ते मजपासून दूर जात. ते बाल मूर्तीस बली अर्पित, कोरीव मूर्तींपुढे धूप जाळीत. मीच एफ्राईमास चालावयास शिकविले, मी त्यास आपल्या कवेत वागविले, आणि मी त्यास बरे केले, पण ते त्यास ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी मी त्यास ओढिले. बैलाच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यास झालो. त्यास मी ममतेने खाऊ घातले. तो मिसर देशात परत जाणार नाही, तर अश्शूर त्याचा राजा होईल, कारण ते मजकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत. त्यांच्या मसलतीमुळे तरवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून तोडून खाऊन टाकील. माझ्या लोकांचा मजपासून धर्मभ्रष्ट होण्याकडे कल आहे, आणि त्यास बोलाविले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत. हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्रायला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोईमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझमध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. ते परमेश्वरा मागून जातील. तो सिंहासारखा गरजेल. तो गरजेल, आणि त्यांचे पुत्र पश्चिमेकडून थरथर कापत येतील. मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात, तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यास त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो. एफ्राईमाने लबाड्यांनी मला घेरिले आहे. इस्रायलाच्या घराण्याने कपटाने मला घेरिले आहे. देव जो सत्य व पवित्र, त्याचबरोबर यहूदाही बेबंदपणाने वागतो. होशेय अध्याय 12. एफ्राईम वायूची जोपासना करीतो, पूर्वेच्या वाऱ्याच्या मागे लागतो. दिवसभर तो लबाडी व नाश यांची वृद्धी करीतो. ते अश्शूराबरोबर करार करीतात. मिसर देशास तेल नेतात. परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे. तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील. त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल. गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरिली. तो आपल्या भरजवानीत असता देवाबरोबर झगडला, म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला. त्याने रडून देवाची करुणा भाकिली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले. तेथे तो आमच्याबरोबर बोलला. परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे. म्हणून तू आपल्या देवाकडे वळ. दया व न्याय यांचे पालन कर. आपल्या देवाची प्रतीक्षा करून रहा.
कनानाच्या हाती खोटा ताजवा आहे, जुलूम करणे त्याला आवडते. एफ्राईम म्हणतो, मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळविली आहे. पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही. मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे. उत्सवाच्या दिवसांप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत राहावयास लावीन. मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे. मीच दिव्य दर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टांत देऊन बोध केला आहे. गिलाद मूर्तीपूजक बनला आहे ना, तर तो शून्यवत होऊन जाईल. गिलगालात त्यांनी बैल अर्पिले. त्यांच्या वेद्या शेतांच्या तासातील दगडांच्या राशींसारख्या आहेत. याकोब आरामाच्या रानात पळून गेला. इस्रायलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखिली. एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्रायलास मिसर देशातून बाहेर आणले. दुसऱ्या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करविले. एफ्राईमाने क्रोध अत्यंत चेतविला आहे. त्याचा रक्तपात दोष त्याजवर तसाच राहील आणि प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील. होशेय अध्याय 13. एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई. तो इस्रायलांचा सरदार झाला, पण पुढे बाल मूर्तींच्यामुळे दोषी होऊन तो लोपला. ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत. ते आपल्या जवळच्या रुपयाच्या आपणासाठी ओतीव मूर्ती करीत आहेत. ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत. त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत. ते अशा मूर्तींबरोबर बोलतात. यज्ञ करणारी मनुष्ये वासरांचे चुंबन घेतात. ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणाऱ्या दहिवरासारखे होतील. खळ्यातून वावटळीने उडणाऱ्या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणाऱ्या धुराप्रमाणे ते होतील. मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे. मज परता अन्य देव तुला ठाऊक नाही. मज वाचून कोणी त्राता नाही. मी रानात रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले. जसा त्यास चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले. ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले. यास्तव मी त्यास सिंहासारखा झालो आहे. मी चित्त्यासारखा वाटेवर दबा धरून बसेन. जिची पिले हरण केली आहेत, अशा अस्वलीसारखा मी त्याजवर हल्ला करीन. मी त्यांचे ऊर फाडून टाकीन. मी त्यास तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन. वनपशु त्यास फाडून त्यांचे तुकडे तुकडे करीतील. हे इस्रायला, जो मी तुझा सहाय्य करता, त्या मजवर तू उलटलास. त्यामुळे तुझा नाश झाला. तुझ्या सर्व नगरातून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत
तू म्हणावेस की मला राजा व अधिपती असावे, ते कोठे गेले? मी तुझवर कोपून तुला राजा दिला व तुझवर रागावून तो काढून नेला. एफ्राईमाच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेविले आहे, त्याचे पाप जमवून ठेविले आहे. प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील. तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही. अधोलोकाच्या तावडीतून मी त्याला उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे. तो जरी आपल्या भाऊबंदात फलद्रूप आहे, तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल. त्याचा झरा सुकून जाईल. तो त्याच्या निधीतील सर्व मनोरम वस्तू हरण करील. शोमरोनास प्रायश्चित्त मिळेल, कारण तो आपल्या देवापासून फितुरी झाला आहे. ते तरवारीने पडतील. त्यांची अर्भके आपटून मारितील. त्यांच्या गर्भवती स्त्रियास चिरून टाकतील. होशेय अध्याय 14. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर. कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अश्शूर आमचा बचाव करणार नाही. आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हातच्या कृतीस, आमच्या देवा, असे यापुढे आम्ही म्हणणार नाही. कारण तुझजवळ पोरक्यास दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्याजवर मोकळ्या मनाने प्रीती करीन. कारण त्याजवरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायलास दहिवरासारखा होईन. तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्यास लबानोनासारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासारखी होईल. एफ्राईमाला यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याजवर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे. मजपासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे, त्याला हे समजेल. जो कोणी समंजस आहे, त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील.